या प्रकरणातील वाल्मिक कराड यांना आज शरणागती पत्करून ते सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। मात्र या सीआयडीच्या कार्यालयाच्या समोर मराठा समाजाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। वाल्मिक कराड यांना सध्या सीआयडी मुख्यालयात दाखल करण्यात आले। नक्कीच खूप म्हणजे गोष्ट चांगलीच म्हणावं लागेल। आम्ही त्यासाठी म्हणजे बीडलाही परवा मोर्चा केला होता, तर ते आनंदाची गोष्ट आहे। परंतु सरकारने ह्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून जास्तीत जास्त शिक्षा कशी करता येईल ह्याचे म्हणजे सरकारने विचार करावा सर। धन्यवाद। काही आणखी हे आहेत ताई, वाल्मिक कराडने शरणागती पत्करली आणि ते मुख्यालयात दाखल झाले। हे आमच्या म्हणण्याप्रमाणे अपयश आपलं 20 दिवस एक माणूस फरार राहतोय, आपला भेटत नाही, तो स्वतः हजर राहतोय। त्या लास्ट लोकेशन पण पुणे आणि हे पण लोकेशन पुणे आणि एवढा मोठा गुन्हेगार सगळ्या मीडियामध्ये चर्चा आहे। दर दिवशी प्रत्येक चॅनलला दर मिनिटाला चर्चा आहे एकाच नावाची, हा वाल्मिक कराड। आणि तो थाटा देऊन व्हिडिओ देतो आधी आणि मग प्रसारमाध्यमांना व्हिडिओ देऊन मग हजर होतोय। म्हणजे हे काय आलं, हिंदी पिक्चर आलं का? हिंदी पिक्चरमध्ये दाखवत तसं सगळे। आणखी काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। वाल्मिक कराडनी एक व्हिडिओ खरं तर शरणागती पत्करण्याच्या पूर्वी केलेला होता की माझ्यावरती राजकीय पद्धतीने माझ्यावरती कुठेतरी दबाव आणण्यात जातोय आणि त्यामुळे माझं नाव बदनाम केलं जातं। बरोबर आहे, त्यांनी तिची आता आम्ही ऐकलंच आता तुमच्या माध्यमातूनच। पण जर आता तुम्ही बघताय, जर 20-21 दिवसांनी जर एखादा फरार आरोपी हजर होतो म्हणजे कुठंतरी तो कुठल्या तरी आरोपात आहे। जर त्यांचे आरोपीच नसते तर हजर नसते झाले ते, आणि इतके दिवस ते फरारही नसते आले। त्यामुळे आम्ही याच ठिकाणी फक्त यासाठी आलोय। पुणे शहर पोलीस तसंच सीआयडीवर आमचा खूप विश्वास आहे आणि पुणे शहर पोलीस या बाबतीत खूप चांगलं काम करतात। त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही या ठिकाणी फक्त त्यांना कुठली व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नका। जे सामान्य गुन्हेगार आहे त्याला जी ट्रीटमेंट भेटते तीच ट्रीटमेंट पुणे पोलिसांनी सीआयडीने त्यांना द्यावी। त्यांच्या पोलीस महासंचालक जे आहे सीआयडीचे, त्यांच्या माध्यमातून त्यांची आता चौकशी करण्यात येते। पण एक अशी यातून माहिती कळते की त्यांची तब्येत बिघडलीमुळे त्यांना औषधं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। कुठलाही गुन्हेगार हजर झाल्यानंतर त्याची तब्येत बिघडती आणि त्याला ससूनला ऍडमिट केलं जातं। हे आता आपण सगळ्यांनी बघत आलो एवढ्या ह्याच्यात। त्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाहीये, परंतु पोलिसांवर आमचा खूप विश्वास आहे आणि पोलीस योग्यरित्या आता पुढचा तपास करतील। पोलीस यंत्रणेवरती आमचा विश्वास आहे आणि पोलीस यंत्रणा योग्य ते तपास करतील अशी या ठिकाणी भूमिका मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन तुषार नरवरे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।